नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण 5वे आवर्तन समूहावर आज रविवार मार्गशीर्ष वद्य सप्तमी शके 1946 दिनांक 22 डिसेंबर 2024। आज नारद भक्ती सत्र यावर उद्बोधन करणार आहेत आदरणीय वैद्य श्रीधर दादा देशमुख। आज रामवंदना सादर करणाऱ्या सुषमाताई सर आणि नारद भक्ती सूत्र यावर उद्बोधन करणारे आदरणीय वैद्य श्रीधर दादा देशमुख यांचे शोधरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते। त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते। आजच्या त्यांच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं। उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे। श्रीधर दादा आपण उद्बोधनास सुरुवात करावी। वर्णानाम् अर्थसंगानाम् रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणि विनायकौ आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम् वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नृसिंहमहं भजे। जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतोऽस्मि। आज देवर्षी नारदांच्या 55व्या भक्तिसूत्राचं विवेचन करत असताना विवेचनावर चर्चा करत असताना हृदयस्थ सद्गुरु उपस्थित आपण सर्व महेश्वर स्वरूप आणि वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ अशा प्रकारचे सर्व श्रोतृगण यांना प्रारंभीच वंदन करतो। देवर्षी नारदांचं सगळ्यात महत्वाचं सूत्राची चर्चा आपण मागच्या 2 वेळी केली। गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम अशा प्रकारचं भक्तिप्रेम हे कसं आहे याचं विस्तारानं वर्णन आपण पाहिलं। यावेळी आपण 55व्या सूत्राचा विचार करत असताना तत्प्राप्य तदेव अवलोकयति तदेव शृणोति तदेव भाषयति तदेव चिंतयति मागच्या सूत्रात ज्या भक्तिप्रेमाचं स्वरूप आपण पाहून आलो त्या प्रेमाला प्राप्त झालेला जो प्रेमी असतो किंवा भक्त असतो तो फक्त या प्रेमालाच पाहतो। तत्प्राप्य ते प्राप्य केलं की तद एव अवलोकयति तो या प्रेमालाच फक्त पाहतो। तदेव शृणोति तो सदैव या प्रेमाचंच या भक्तीचं श्रवण करतो आणि तदेव चिंतयति आणि या प्रेमाचंच अखंड वर्णन करत असतो आणि आपल्या हृदयामध्ये या प्रेमाचं चिंतन तो सदैव करत असतो। असं देवर्षी नारदांचं हे भक्तिसूत्र। मासानाम मार्गशीर्षोहम म्हणून ज्या मार्गशीर्ष मासाची विभूती भगवंतांनी सांगितली त्या मार्गशीर्ष मासाच्या सप्तमीच्या दिवशी कृष्ण सप्तमीच्या दिवशी भगवंताचं गुणवर्णन करण्याचं आज या ठिकाणी भाग्य मिळतंय। गुणरहित कामनारहित प्रतिक्षण वृद्धिंगत होणारं सूक्ष्मतर अविच्छिन्न आणि अनुभव स्वरूप असं प्रेमाचे
6 प्रकारची जे महत्वपूर्ण विशेषण देवर्षी नारदांनी याविषयी जी विस्ताराने चर्चा केली, त्यावर आपण चिंतन केलं. त्या प्रेमरसात निमज्जन करणारा, त्या प्रेमरसात डुंबणारा प्रेमी कशा प्रकारचा असतो याचं वर्णन या सूत्रामध्ये केलेले. देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्राचं वैशिष्ट्य आहे की मागच्या सूत्रापासून प्रत्येक सूत्रात मागील सूत्राचा धागा आहे आणि पुढच्या सूत्राची प्रस्तावना आहे. या सूत्राचा जर आपण विचार करायला लागलो की तत्प्राप्य तदेव अवलोकयती, हा प्रेमी भक्त जो असतो, जो मागच्या या गुणरहित, कामनारहित वगैरे सगळ्या 6 गुणांनी प्राप्त होणारा असा जो भक्त असतो किंवा प्रेमी असतो, त्याला सगळीकडे भगवंत दिसत असतो. भगवंताच्या कामासाठीच तो सगळे व्यवहार करत असतो. हे भगवंताचं एकदा प्रेम प्राप्त झालं की त्याला त्या प्रेमाचा आश्रय असणारं, त्या प्रेमाचा आधार असणारं वेगळं राहू शकत नाही. जसं आपण त्या शांती ब्रह्मनाथ महाराजांची कथा अनेक वेळा ऐकून आलेलो असो. शांती ब्रह्मनाथ महाराज वाल्मिकी रामायणावर त्यांनी भाष्य करताना भावार्थ रामायण त्यांनी मराठीतनं त्यावर टीका केली आणि त्याचं चिंतन करायला शांती ब्रह्मनाथ महाराज बसायचे, त्यांच्या समोर श्रोते असायचे आणि आपल्या सगळ्यांना रामायणाच्या कथेचं वैशिष्ट्य माहिती आहे की रामायणाची कथा सुरू झाली की ज्या ठिकाणी कथा सांगणारे असतील, कथा सांगणारे महात्मेच्या व्यासपीठावर असतील, त्यांच्या समोर रामायणाचा ग्रंथ असतो आणि शेजारी एक पाठ ठेवलेला असतो. आपल्याकडे सगळीकडे अशी मान्यता आहे की रामायणाचा पाठ पृथ्वी तलावर कुठेही चाललेला असू द्या, तिथं श्री रामभक्त असणारे हनुमान उपस्थित असतात ते ऐकण्यासाठी. नाथ महाराजांची अशा प्रकारची रामायण कथा चालू होती. नाथ महाराजांचं ऐकण्यासाठी भाविकांची तुडुंब गर्दी होत असायची आणि अशा मोठ्या महात्म्यांच्या कथांमध्ये रामभक्त असणारे हनुमंतराय प्रत्येक वेळी उपस्थित होतेच. कथाभाग हळूहळू पुढे सरकतो, रामांच्या जन्मापासून पुढे सरकतो आणि कथाभाग शांती ब्रह्मनाथ महाराज सांगत सांगत ते येतात मारुतीराय सीता शोधा करता लंकेत प्रविष्ट झाले इथपर्यंत. त्या प्रसंगाचं वर्णन चालू असतं. तिथे सांगताना नाथ महाराज असं म्हणतात की या भगवती सीता देवीला ज्या अशोक वनात ठेवलेलं होतं, ज्या अशोक वाटिकेमध्ये ठेवलेलं होतं, तिथे अनेक वृक्षांना पांढरी फुलं आलेली होती, असं वर्णन त्या ठिकाणी शांती ब्रह्मनाथ महाराज करत असतात. आणि हे ते रामभक्त असणारे हनुमंतराय पाहत असतात. कथा मोठी सुरस असते, आपल्याला सगळा भाग पाहायचा नाहीये, फक्त विचार करायचा आहे भक्ताचं वागणं कसं असतं, भक्ताचं कसं सगळं स्वरूप कसं झालेलं असतं. पांढरी पुष्पे लागलेली असतात त्या वाटिका, सीतेला ज्या अशोक वाटिकेत ठेवलेले असते तिथे, असं सांगणं होतं शांती ब्रह्मनाथ महाराजांकडनं. पण हनुमंतरायांना ते काही पटत नाही. हनुमंतराय विचार करतात की नाथ महाराजांनी असं कसं सांगितलं असेल, बरे जाऊ द्या, नाथ महाराजांनाच विचारू. कथा संपते. कथा संपल्यानंतर भाविक निघून गेल्यावर शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या पुढे हनुमंतराय प्रकट होता. नाथांना फार आनंद होतो. नाथ त्यांना साष्टांग नमस्कार घालतात, हनुमंतरायांना त्यांची स्तुती करतात. फार आनंद नाथ यांना होतो. मारुतीराय त्यांना म्हणतात, अहो नाथ बाबा, मी का आलो माहिती आहे का तुम्हाला? तुमच्यासारखे भक्त, तुमच्यासारखे ज्येष्ठ कथाकार जेव्हा रामकथा सांगत असतात तेव्हा तिथं आम्ही असणारच. पण तुम्ही आतापर्यंत सगळं तुम्ही रामचरित्र वर्णन केलं, खूप प्रासादिक तुमची वाणी आहे. तुमची कथा ऐकायला माणूस रममाण होऊन जातं.
पण आजच्या वर्णनात मात्र मला एक चूक आढळली, ती तुम्हाला सांगावी म्हणून मी इथं तुमच्या पुढे उपस्थित आहे. नाथ महाराज म्हणतात, हनुमंतराया, अहो प्रभू रामराया मला जशी प्रेरणा देतात, कथा मी सांगत नसतो म्हणे. कथा सांगताना जेव्हा मी प्रारंभीचं मंगलाचरण करतो, रामरायांची वंदना करतो, तेव्हाच माझ्या या वक्त्रामध्ये असणाऱ्या जिव्हेच्या ठिकाणी रामराया विराजमान होतात आणि ते स्वतः कथा त्या ठिकाणी सांगत असतात, असं मारुतीरायांना नाथबाबा सांगतात. आतापर्यंत त्यांनीच माझ्याकडून सगळं लिहून घेतलंय, तेच वदवतात, ते जशी प्रेरणा देते तसंच मी सगळं सांगत असतो, मग माझ्याकडून चूक कशी होणार? मारुतीराय म्हणाले, नाथबाबा, मी अशोकवनामध्ये वृक्षांना पांढरी फुलं लागली होती असं तुम्ही म्हणाला, पण मी जेव्हा तिथे स्वतः गेलो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की ती फुले तांबड्या रंगाची होती. नाथांनी पण विचार केला, ते पण विचारात पडले. मारुतीराय तर प्रत्यक्षदर्शी आहेत, ते खोटं बोलणं तर शक्य नाही. मग त्यांनी त्याची संगती लावायला सुरुवात केली. आणि त्यांना स्वतःला हे माहित होतं की आपल्याला कथा सांगताना, कथा लिहून घेताना प्रेरणा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र देतात, आपल्याकडनं खोटं सांगितलं जाणार नाही. मग दोन्ही असं आहे तर याची संगती लावावी कशी? म्हणून नाथांनी थोडा विचार केला आणि मग त्याचं खरं कारण त्यांच्या लक्षात आलं. ते मारुतीरायांना म्हणाले, अहो मारुतीराया, तुम्ही म्हणता ते खरंच आहे आणि मी म्हणतो ते पण खरंय. मारुतीराय विचार करतात, नाथ बाबा सांगतायत तुम्ही म्हणता ते पण खरंय, मी म्हणतो ते पण खरंय, पण तुम्ही सांगतात पांढरी आहे पण मला प्रत्यक्ष लाल दिसली, हे असं कसं होऊ शकतं? तेव्हा नाथ बाबा त्याचं स्पष्टीकरण करतात, मुळात ती फुले पांढरीच होती, पण जेव्हा तुम्ही लंकेमध्ये प्रवेश केला तेव्हा तुम्हाला अत्यंत क्रोध आलेला होता, खूप क्रोध आला होता तुम्हाला. त्या क्रोधामुळे तुमचे नेत्र आरक्त झाले होते आणि त्यामुळे तुम्हाला जी फुलं पांढरी होती ती लाल दिसायला लागली. म्हणते मुळात श्वेतवर्णाची असणारी फुलं तुमच्या क्रोधामुळे तुम्हाला रक्तवर्ण दिसायला लागली, असं स्पष्टीकरण जेव्हा नाथराया देतात तेव्हा ते मारुतीरायांना पटतं. आणि मग या सूत्रात जे आपण पाहतोय की तत्प्राप्य तदेव अवलोकयती, त्या भक्तिप्रेमाची प्राप्ती एकदा झाली की तसंच माणसाला सगळं दिसायला लागतं, सगळं तसं दिसायला लागतं. जे वर्णन करायचंय ते समोर सांगायचंय ते आपल्या अंतरीतूनच बाहेर यायला लागतं. जसं आपल्याला सगळ्यांना तुकाराम महाराजांचा अभंग माहितीये, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता ही परी आवरेना. आपल्या अंतरंगातनं एखादा उमाळा जर बाहेर आला ना, बोलायचंच आहे अमुक वस्तू, अमुक हे गोष्ट बोलूनच टाकायची. एकदा आपल्याला आलं आतूनच की माणूस ती गोष्ट बोलून टाकत असतो. त्यासाठी श्री तुकाराम महाराजांनी फार अभंगामध्ये फार छान दृष्टांत दिले. न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारोनी. चंदनाला सांगावं लागत नाही, सगळ्या वनस्पतींच्या कडेने जे झाडं झुडपं आहेत त्यांना सांगावं लागत नाही, त्या वनस्पती समूहाला हाक मारून सांगावं लागत नाही की मला वास आहे, असं त्याला कधीही सांगावं लागत नाही. चंदन जिथं उपस्थित असतं त्याचा वास आपोआप बाहेर येत असतो, स्वतःहून बाहेर येत असतो. आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यात सुभाषित असेल, घृष्टम घृष्टम पुनरपि पुनः चंदनम चारुगंधम, छिन्नम छिन्नम पुनरपि पुनः स्वादु चैवेक्षुदंडम, दग्धम दग्धम पुनरपि पुनः कांचनं कांतवर्णम, प्राणांतेपि प्रकृति विकृति न जायते उत्तमानाम. चंदनाला किती त्याचा वास घालवायचा म्हणून जोर जोरात घासलं तेवढा ते अजून गंध सुगंध देत बाहेर येतं. ऊसाची किती खांड केली तरी त्याच्यातला गोडवा काही नष्ट होत नाही. आणि खऱ्या सोन्याला कितीही जाळलं, किती मोठ्या याच्यात जाळलं तरी त्याचा कांतवर्ण, त्याचा सुवर्ण रंग ते काही सोडत नाही. आणि शेवटी सुभाषितकारांनी सिद्धांत मांडलाय, प्राणांतेपि ही प्रकृती विकृती न जायते उत्तमाना. उत्तमांचा तो स्वभावच असतो की त्यांच्यामध्ये असणारे चांगले गुण ते कधीही सोडत नाहीत. चंदनाच्या झाडाला जरी सर्पानी वेटोळा घातला तरी चंदनाचा सुवास येणं
कधीही बंद होत नाही किंवा चंदनामध्ये कधीही विषाक्तता येत नाही, ते थंडच राहणार. इथं श्री तुकाराम महाराज तशाच प्रकारे इथं सांगतात, न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारोनी. स्वतःहून ओरडून सांगावं लागत नाही, मला वास आहे, मला वास आहे, मी असा आहे, मी तसा आहे, असं अजिबात सांगावं लागत नाही. तिथं ज्या ठिकाणी उपस्थिती असते चंदनाची, तिथे आपोआप वास सगळ्यांना जातो, आपोआप सगळीकडे सुवास पसरतो. सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा कर म्हणून. आपण प्रकाश किरणांचा पुंज आहोत असं म्हणून सूर्य लोकांना जाग करत नाही. सूर्याची किरण अंगावर पडली ना की आपल्या बेडरूम मध्ये पांघरुणावर जेव्हा ती सूर्याची किरण बाहेर पडतात, तेव्हा सूर्यवंशी लोक स्वतःहून उठतात. त्यांना अरे अंधार गेला, प्रकाश पडलाय, आता आपल्या तोंडावर आलाय सूर्य, असं जेव्हा वाटतं तेव्हा स्वतःहून लोक जागे होतात. सूर्याला अजिबात सांगावं लागत नाही, माझी किरण आलीत, आता प्रकाश पडलाय का बघा. तुका म्हणे मेघ नाचती मयुरे, लपविता खरे येत नाही. आकाशातल्या मेघांना पाहिलं पावसाच्या वेळी की मोर आपोआप नाचायला लागतो, त्याला सांगावं लागत नाही नाचतो म्हणून. आता तसं जी सुभाषितोक्ती म्हणून प्रसिद्ध झाली, सुभाषित म्हणून ज्याचा वापर केला जातो, असं श्री तुकाराम महाराजांचं वचन, अंतरीचे भावे स्वभावे बाहेरी, धरिता ही परी आवरेना, हे अगदी या सूत्रामध्ये तत्प्राप्य तदेव अवलोकयती. ते भक्तीचं प्रेम एकदा प्राप्त झालं की माणूस तसंच बघायला लागतो जसं आपल्याला बघायला पाहिजे. आपण थोडस विरुद्ध उदाहरण आहे, कंसाचा विचार केला. एकदा त्याच्या लक्षात आलं की आकाशवाणीप्रमाणे देवकीचा 8वा पुत्र असणारे जे कृष्ण आहेत, त्यांनी त्या गोकुळामध्ये जन्म घेतलाय, त्यांना सगळीकडे कृष्ण दिसायला लागतात. कुठेही पहा कृष्ण कृष्ण, सगळीकडे कृष्ण दिसायला लागतात. एकदा की मनाने घेतलं, तत्प्राप्य तदेव अवलोकयती, आपल्या मनाने एकदा तसं चिंतन करायला सुरू केलं की तसंच सगळीकडे दिसतं. अगदी अलीकडच्या काळातलं आपण उदाहरण पाहिलं की या इस्लामी आक्रमणामध्ये संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना घोड्यांना सुद्धा, त्या इस्लाम याच्यातल्या असणाऱ्या त्या सैनिकांना सुद्धा, त्यांच्या घोड्यांना सुद्धा सगळीकडे संताजी धनाजी दिसायचे. अचानक यायचे, आक्रमण करायचे, कुठं त्या छावणीचा सुवर्ण मुकुट तोडून ने, कुठे अचानक आक्रमण करून 5-50 सैनिकांना मारून जायचे. असं संताजी धनाजी करायचे. आणि त्यामुळं त्या अगदी गनिमांच्या घोड्यांना सुद्धा हे संताजी धनाजी सगळीकडे दिसायचे. त्याच गोष्टीचं चिंतन करायला लागलं, त्याच गोष्टीचं चिंतन करायला लागलं की त्याप्रमाणे माणसाला दिसायला लागतं. जसं माणसाने पिवळ्या रंगाचा चष्मा घातला आणि तो बघायला लागला, आणि समोर आपल्यासारख्याने किती सांगितलं की पांढरं फुल आहे, जाईचं फुल आहे, जुईचं फुल आहे, पांढरं आहे, चाफ्याचं फुल आहे, पण तरी ते पांढरं वाटणार नाही, कारण त्यानं चष्मा घातलेला आहे. त्याला एकदा त्या चष्म्याची प्राप्ती झाली पिवळ्या रंगाच्या, की त्याला सगळं पिवळं दिसायला लागणार. कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसायला लागणार. तसं या भक्तिप्रेमामध्ये अखंड डुंबून निघालेला हा जो पुरुष आहे, हा जो साधक आहे, त्याला सगळीकडे तशाच प्रकारे दिसायला लागतं, सगळीकडे भगवंताचं प्रेम दिसायला लागतं. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंती परस्परम कथयंतंश्च मान नित्यम तुष्यंती च रमंती च. भगवान त्या ठिकाणी सांगतात, निरंतर माझ्यात मन लावणारे जे असतात ना, माझ्यातच जे प्राणांना अर्पण करणारे असतात ना, अशा भक्तजनांना भक्तीच्या चर्चेने माझ्या प्रभावाचा बोध करत आणि माझ्या प्रभावासह त्याचं कीर्तन करत ते नित्य संतुष्ट होत असतात. निरंतर माझ्या चिंतनात असणारे, मच्चित्ता, माझ्याशी चित्त एकरूप पावणारे, भगवंतालाच आपला परमप्रेमी, परमसुहृद, परम आत्मीय, परमगती काय असतील ते सगळं मांडणारे असे जे भक्त असतात ना, ते मच्चित्त अशा प्रकारचे असतात, म्हणजे भगवंताच्या चित्ताशी एकरूप झालेले असतात.
भगवंताशिवाय त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये प्रेम आसक्ती वाटत नाही. म्हणून मच्चित्ताः मद्गत प्राणा. मद्गत प्राणा म्हणजे काय तर भगवंताच्या ज्यांचं जीवन आणि इंद्रियांच्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या फक्त भगवंतासाठी, ज्यांना क्षणभरही भगवंताचा विरह सहन होत नाही, जे भगवंतासाठीच आपल्या प्राणांचं धारण करतात, ज्यांचं खाणं पिणं, ज्यांचं चालणं, ज्यांचं बोलणं, ज्यांचा लोकव्यवहार हा सगळा भगवंतासाठी असतो, त्यांच्या क्रियांना बाकी कुठलंही प्रयोजन उरलेलं नसतं, ते मद्गत प्राणः म्हणून भगवंतांनी सांगितले. मच्चित्ता मद्गत प्राणः. परस्परं बोधयन्तः म्हणजे काय करतात ते परस्परांबद्दल, भगवंताबद्दल श्रद्धा भक्ती बाळगणारे असतात आणि आपल्या अनुभवाप्रमाणेच भगवंताचे गुण, प्रभाव, तत्व हे सगळं ते सांगत असतात, एकमेकांना सांगत असतात, एकमेकांशी सांगून सांगून भगवंताचं गुण वर्णन ते करत असतात. भगवंताची श्रद्धा भक्तीपूर्वक भगवंताच्या कथा सांगणे, त्यांचं नाम रूप गुणांचं वर्णन करणे, त्यांच्या लीला कथांचं वर्णन करणे आणि भगवंताची स्तुती करणे, हे सगळं केलं म्हणजे भगवंताचं कथन केलं असं होतंय. आणि एवढं सगळं करून, एवढ्या सगळ्या गोष्टी करून नित्य संतुष्ट राहायचं. प्रत्येक क्रिया करताना नेहमी परम आनंदाचा अनुभव घ्यायचा, अगदी छोट्या छोट्या क्रियेमध्ये परम आनंदाचा अनुभव घ्यायचा. त्याला नित्य संतुष्ट राहणे असं म्हणतात. अशा प्रकारे संतुष्ट राहणाऱ्या भक्ताच्या ठिकाणी शांती प्राप्त होते, त्याला आनंद मिळतो, त्याला संतोष मिळतो. काय काय म्हणून संज्ञा देते ते सगळे त्याला आपोआप प्राप्त होतात. राजस्थान मधले एक संत आहेत, त्यांचं नाव माझ्या आता लक्षात नाही, दृष्टांत ऐकलेला आहे. 4 भाऊ असतात म्हणे ते, आणि त्यांच्यामध्ये या 4 भावांमध्ये हे पण एक असतात. तिथे त्या मला वाटतं उदयसिंगांच्या दरबारामध्ये हे 3 जण त्यांच्यापैकी सर्व्हिसला असतात, तिथे नोकरी करत असतात, सेवा करत असतात. त्यांच्यावर त्या चौघांची गुजराण चाललेली असते. यांचं 4थ्या भावांचं नाव कामदेव का काहीतरी असं, कामदेव म्हणूया त्यांना आपण, कामदेव त्यांचं नाव असतं. ते या कामदेवांना म्हणतात की जसं आम्ही त्या राजांच्या सरदारांच्या पदरी जाऊन तिथं सेवा करतोय, तू पण तशी त्या सेवा कर, म्हणजे आपला चरितार्थला हातभार लागायला मदत होईल. या कामदेवांना एक सवय असते, ते फक्त भोजनासाठी घरी यायचे, प्रसाद ग्रहण करायचे आणि मग रानात जाऊन तिथं भगवंताची स्तुती करत बसायचे. दिवसभर त्यांना एकच काम होतं. श्री तुकाराम महाराज जसे भंडारा डोंगरावर जाऊन भगवंताचं चिंतन करत बसायचे, भगवंताचं भजन गात राहायचे, तसं या कामदेवांना सवय होती. घरी यायचं, प्रसाद भक्षण करायचा, जेवण करायचं, जेवण झालं की लगेच वनामध्ये जायचं, भगवंताचं नामरूप किणाचं चिंतन करत बसायचं. आणि जेव्हा भावांनी त्यांना जेव्हा जेव्हा असं म्हणावं की अरे तू पण कामधंदा करत जा, तू पण जाऊन सेवा कर, तुलाही पगार येईल, त्याच्यातून आपल्या संसाराला हातभार लागण्यास मदत होईल, असं जेव्हा सांगायचे, तेव्हा म्हणते मी त्या सर्वोच्च माणसाची चाकरी करतोय, त्या सर्वोच्च असणाऱ्या जगातल्या अचिंत्य शक्तीची मी चाकरी करतोय, दुसऱ्या कोणाच्या चाकरीत मी राहू. याला सांगणं अवघड आहे, कामाच्या म्हणजे ऐकण्याच्या बाहेर गेलेला आहे असं म्हणून ते त्याला सोडून दे. त्याला विचारत, अरे तुला या ठिकाणाहून तू एकदा आपला देह सोडला तर तुझ्या त्या प्रेताला सुद्धा कोणी अग्नी देणार नाही, तू असं जर वागला. ते कामदेव या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे. ते निरंतर वनामध्ये जाऊन चिंतन करायचे भगवंताचं, आणि भगवंताचं नामसंकीर्तन दिवसभर करत बसायचे. असा त्यांचा दिनक्रम चालू असताना त्यांचा भगवंताच्या या कार्यामध्ये, भगवंताच्या या नामसंकीर्तनामध्ये एक दिवस त्यांचा मृत्यू होतो. त्यांच्या भाग्यामुळे, प्रारब्धामुळे जे ठरलेलं असतं, जन्माच्या वेळी जे निधनाचं ठरलेलं असतं, ती त्यांची वेळ येते आणि त्यांचे प्राणोत्क्रमण होऊन जातं.
यांच्या घरच्या कुठल्याही भावांना, तिघा भावापैकी कुणालाही त्याची कल्पना नसते. मग त्यांनी परत यावं म्हणून कुणी आग्रही पण नसतात. त्याला पाहायला जाण्या एवढं सुद्धा त्यांच्याकडे कधीच, ते फक्त जेवणासाठी यायचे आणि रानात निघून जायचे. त्यांचा दिनक्रमच होता. त्यामुळे 3 भाऊ त्यांना कधीही पाहायला जात नव्हते. यायचं, त्यांना आपली जेवणाची व्यवस्था करायची, त्यांनी जेवण केलं, जावं. 2 दिवस येत नाही, 3 दिवस येत नाही, तिकडे त्यांचा देह पडलेला असतो. भगवंताला चिंता पडते. ज्याचं मच्चित्तः मद्गतः प्राण झालंय, त्याचं शेवटचं कार्य त्याचं आपण करायला पाहिजे म्हणून ते हनुमंतरायांना आज्ञा देतात. हनुमंतराय त्या ठिकाणी स्वतः येतात. स्वतः येऊन चंदनाच्या लाकडामध्ये त्यांचं शेवटची क्रिया करतात, त्यांचं दहन करतात. अशा प्रकारे भगवंताच्या साठी काम करणारा जो आहे, भगवंतासाठी मच्चित्त झालेला, मद्गत प्राणा झालेला, परस्परम बोधयंत असलेला, भगवंताच्या नित्य कथयंतश्च माम नित्यम, भगवंताच्या कथा नित्य सांगणारा, त्याच्यामध्ये तुष्यंतीच रमंतीच करणारा असा जो भक्त असतो, त्याच्यासाठी भगवंताला व्यवस्था करावीच लागते. म्हणून कधी कधी भगवंत काय म्हणतो की तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीती पूर्वकम. अशा प्रकारे जे प्रीतीनं माझं ध्यान वगैरे करतात, प्रेमानं माझं भजन करतात, त्यांना ददामी बुद्धियोगम तम. अशा काही भक्तांसाठी मी बुद्धियोग देतो, तत्वज्ञान रूप योग देतो, की ज्याच्यामुळे त्यांना या जगरहाटीमध्ये कसं वागायचं हे समजेल. काही जणांना भगवंताला स्वतःच्या रूपामध्ये सामावून घ्यायचं असतं. भक्ताच्या अधिकाराप्रमाणे तो भगवंत त्या भक्ताला त्याला देत असतो. तिथं आपण तत्प्राप्य तदेव अवलोकयती हे पाहत असताना श्रीमद भगवद्गीतेतल्या विभूती योगामधला मच्चित्त मद्गत प्राणा बोधयंत परस्परम हा जो श्लोक आहे, तो आपल्याला अगदी तशाच प्रकारचं या देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्रामध्ये जे सांगितलंय, तत्प्राप्य तदेव अवलोकी, तसंच या ठिकाणी सांगितलंय की मच्चित्त झालेला, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मान नित्यम तुष्यंती च रमंती च. माझ्याच ठिकाणी रममाण झालेला, माझ्या वसुदेवाच्या ठिकाणी रममाण झालेले जे असतात भक्त, निरंतर माझ्यात मन लावणारे जे असतात, माझ्यासाठी प्राण अर्पण करणारे जे असतात आणि भक्तीच्या चर्चेनेच परस्परांमध्ये नेहमी भक्तीची चर्चा करत असतात, दुसरा विषयच त्यांच्याकडे नसतो, ते माझं कीर्तन करून निरंतर संतुष्ट होत असतात आणि माझ्यामध्येच नेहमी रममाण होत असतात. त्यांना दुसरं काही लागत नाही. अशा प्रकारे या प्रेमी पुरुषाच्या सगळं त्याचं चाललेलं असतं. आपण याच्यामध्ये आणखी एक भगवद्गीतेतला श्लोक आपण पाहिलेला आहे. मद्याजी झालेला जो भक्त असतो, भगवंताच्या ठिकाणी रममाण झालेला जो भक्त असतो, त्याला भगवंताशिवाय दुसरं काही नको असतं. या भगवंताच्या चिंतनामध्ये असताना, भगवंताच्या भगवत भजनामध्ये असताना अगदी समोरचे प्राणी मात्र आहेत त्यांच्यावर सुद्धा तशाच प्रकारचा प्रभाव पडत असतो. एका सरोवराच्या बाहेर काही हंस त्या ठिकाणी विहार करत असतात. तिथे एक भगवी वस्त्रे परिधान करणारे साधू असतात आणि नेहमी ते विष्णूचं संकीर्तन करत असतात. त्यामुळं त्या हंसांच्या मनावर ठसलेलं असतं की भगवे वस्त्रातला माणूस असला की तो वैष्णव असतो, भगवंताचं कीर्तन करणारा असतो, म्हणून तो जरी जवळ आला, त्यानं जरी आपल्याला जवळ घेतलं तरी त्याच्यापासून आपल्याला काही भय नसतं. एकदा काय होतं, त्या राज्यामध्ये असणारा जो राजा आहे प्रमुख, त्याला कुष्ठ होतं, त्वचेचा रोग त्याला होतो आणि वैद्य त्याला सांगतात, त्या राजांना सांगतात की यापासून जर बरं व्हायचं असेल, यातनं जर आपल्याला व्याधीमुक्त व्हायचं असेल
तर हंसाच्या पंखाचा कुठला तरी भाग तुम्हाला तिथं लावला पाहिजे असं सांगतात. राजाचे शिपाई आणायला जायचे, पाहायचे, सगळ्या राज्यामध्ये शोध घेतात. त्यांच्या असं लक्षात येतं की वैष्णव महात्मा, भगवे वस्त्रधारी वैष्णव महात्मा ज्या ठिकाणी बसलेले, तिथं जे त्या सरोवरामध्ये हंस आहेत, त्या हंसांना पकडून आणावं म्हणून ते जातात. ते असतात सैनिकाच्या वेशामध्ये. हंस ते सैनिक आले की ते पळून जायचे. हंस तिथं थांबत नसायचे. ते एकदा प्रयत्न करतात, दोनदा प्रयत्न करतात, 4 वेळा प्रयत्न करतात. पण हंसांना माहित असतं त्यांच्यावर फक्त एक संस्कार झालेला असतो की जे भगव्या वेशातले साधू असतात ते वैष्णव असतात आणि त्यांच्यापासून कुठलाही धोका नसतो. पण इतर कुठल्याही वेशात जेव्हा त्यांच्या जवळ एखाद्या व्यक्ती यायच्या तेव्हा ते तिथनं उडून जायचे, दूर जायचे. या सैनिकांनी सैनिक वेशामध्ये यावं आणि या हंसांनी दूर उडून जावं हे ठरलेलं असायचं. ते सैनिक त्या सरोवराच्या आसपास राहून काही दिवस लक्ष ठेवतात की यांना पकडायचं असेल तर काय आयडिया करावी लागेल किंवा यांना पकडण्याचा मार्ग कुठला हे शोधण्यासाठी तिथे राहतात. त्यांच्या असं लक्षात येतं की जे भगव्या वस्त्रातले साधू आहेत ते त्यांच्या जवळ गेले की त्यांना ते येऊ देतात, त्यांच्या जवळ बसतात, त्यांच्या अंगावरनं हात फिरू देतात, त्यांना पकडू देतात. आणि मग यांना युक्ती सुचते. ते पण काय करतात, सगळे सैनिक सगळे भगवी वस्त्र घालतात आणि भगवी वस्त्र घालून त्या हंसांच्या जवळ जातात. हंसांच्या जवळ गेल्यानंतर हंसांना माहित असतं सैनिक आहे, त्यांनी 2-4 वेळ पाहिलेलं असतं, पण आलेत भगव्या वेशात, भगव्या वेशाचा अपमान आपण कसा करावा म्हणून हंस पण त्यांना पकडू देतात. हंसांना पकडलं जातं आणि त्यांना त्या राजाकडे नेलं जातं. इकडे भगवंताला चिंता पडते. भक्तांची कुठल्याही याच्यातले असू दे, वनस्पती असू द्या, पक्षी असू द्या, कुठल्याही 84 लक्ष योनीपैकी कुठल्याही योनीमध्ये असू द्या, भगवंताला त्यांची चिंता करावी लागते. आणि खास भगवंतांनी ज्या वेशाला पवित्र मानलंय त्या भगव्या वेशाला पाहून हे त्यांच्या जवळ गेले, स्वतःहून त्यांच्या स्वाधीन झालेत असं म्हणता येईल. आणि स्वतःहून स्वाधीन झाल्यानंतर मग यांना वाचवणं आपलं कर्तव्य ठरतं असं भगवंताला वाटतं. भगवंत तिथं एका वैद्याचा वेश घेऊन जातात. त्या राजाला सांगतात, अरे राजा, तुला यातनं बरं व्हायचं असेल तर माझ्याकडे औषध आहे, या हंसांचा काही उपयोग नाही. पण राजा हुशार असतो, तो म्हणतो अगोदर तुम्ही मला यातनं बरं करा, मग मी हंसांना सोडी. मग भगवान स्वतः त्यांच्या त्या याच्यातनं व्हिजिट बॅग मधनं जडीबुटी काढतात आणि त्याचा लेप त्या राजाच्या अंगाला लावतात. भगवंताच्या हाताचा स्पर्श झाला तर कुठल्या औषधाची पण जरुरी नाही, त्या राजाचं कुष्ठ दूर पळून जातं. सांगायचा दृष्टांत यासाठी की एकदा तत्प्राप्य तदेव अवलोकयती तदेव शृणोती तदेव भाषयती, हे जे देवर्षी नारदांचं सूत्र आहे की त्याचप्रमाणे ते एकदा भगवत प्रेमाची प्राप्ती झाली की तो प्रेमी भक्त फक्त त्या प्रेमाला पाहतो, त्याला जे दिसतं ते बघत असतो आणि त्या प्रेमाचंच तो सदैव श्रवण करतो, त्या प्रेमाचंच अखंड वर्णन करतो आणि त्या हृदयात त्या प्रेमाचंच तो चिंतन नेहमी करत असतो. माऊली पण म्हणतात, तैसे मन हे पांडवा मूळ इंद्रिय भावा, हेच राहटे आघया द्वारी इही, परी जिये वेळी जैसे जे होऊन आत असे बाहेर येतेसे व्यापार रूपे. अर्जुनाला सांगताय मन कसं असतं अर्जुना, मन हे सर्व इंद्रियांच्या द्वारानं कार्य करतं. आपल्याला आपण मनाने विचार करतो, पण आपल्याला मन प्रत्यक्ष काम कोणतं करतं बरं असं जर आपल्याला विचारायला गेलं तर आपल्याला असं आपण म्हणतो की नाही, मन काही काम करत नाही, ते फक्त विचार करतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चिंत्यम विचार्य मुह्यम च ध्येयम संकल्पमेवच, एवढीच मनाचे काम आहे. चिंतन करायचं, विचार करायचा, योग्यतेचा विचार करायचा, त्यातून संकल्प करायचा, त्यातून जे चांगलं आहे ते घ्यायचं, वाईटाचा त्याग करायचा, हे सगळं काम मनाचं आहे. आणि मग हे मन काय करतं, मन सर्व इंद्रियांच्या द्वारानं इंद्रियांकडनं व्यापार करून घेतं. पण ज्या वेळेला ते ज्या वासनेच्या रूपानं मन आत होऊन जातं तसंच ते इंद्रियाच्या व्यापार रूपानं बाहेर येत असतं. आपण
घरामध्ये बसलेलो आहोत, आपण एखाद्या हॉलमध्ये आहेत, बाहेरच्या आत भज्याचा गाणा चाललाय. भज्याचा गाणा सुरू झाला म्हणजे नेहमी सणवार जाऊ द्या, इतर दिवशी जर भजे केले असतील मुद्दाम होऊन तर त्याचा वास आपल्याला येतो. काय आपण भजे केलेत का, लगेच इंद्रियांचे व्यापार आपल्या सुरू होतात. तोंडाला पाणी सुटतं, नाकाने वास घेतला, तोंडाला पाणी सुटलं, हे इंद्रियांचे व्यापार आपोआप सुरू होतात, सांगावं लागत नाही. म्हणून इथं माऊली म्हणतात की परी जे वेळी जैसे, जे होऊन आत असे, बाहेर येत ऐसे व्यापार रूपे. त्या मनामध्ये जे चाललेलं असतं, त्या अंतरंगामध्ये जे चाललेलं असतं, ते व्यापार रूपानं बाहेर येतं. असंच या तदेव चिंतयती असं भगवंताचं जे याच्यात सांगितलंय की त्याचप्रमाणे माणूस विचार करायला लागतो. प्रेमाने एकदा हृदय भरलं असता अन्य वस्तूचे चिंतन होईलच कसं हो. एकदा भगवंत आपल्या हृदयामध्ये असले, आपण सकाळच्या वेळी, सकाळचा प्रभात काळ आहे, ब्राह्ममुहूर्त आहे, ब्राह्ममुहूर्तावर आपण स्नान केलंय, भगवंताजवळ जाऊन पूजा करतोय भगवंताची, आणि तशा वेळी सकाळी उठून कुणी तर काही करत नाही, पण तशा वेळी एखाद्याने भजे केले, आपल्या घरी भजे केले, हे केलं, आपलं मन कधी जाणार नाही तिकडे. कारण एकदा आपल्या मनामध्ये एक क्रिया चालू आहे, भगवंताची पूजा करणं चालू आहे, भगवंताची प्रार्थना करणं चालू आहे, आमच्या हृदयामध्ये भगवंत आहे, आम्ही भगवंताला आळवतोय, आणि अशा वेळी मग काही उद्या समोर आम्हाला त्या गोष्टीची कुठलाही इंद्रिय व्यापार आमचा तिकडे जाणार नाही, कारण आमचं मन त्या ठिकाणी एकरूप झालेलं असतं. एकदा का मन एका ठिकाणी एकरूप झालं की त्याला दुसरीकडे दुसऱ्या विषयामध्ये जाऊपर्यंत इंद्रिय व्यापार सुरू होत नाही. म्हणजे जेवणाच्या बाबतीत असेल तर तेवढ्या माणूस जर जेवणाचा विचार करत असेल तर त्या अनुषंगाने ज्या क्रिया असतील, खाणे, हात चालवणे वगैरे, वास घेणे, त्याचा आस्वाद घेणे, ह्या ज्या क्रिया असतील त्या आपोआप चालू राहतात, तेवढा इंद्रिय व्यापार चालू राहतो. पण एकदा भगवंताच्या ठिकाणी गेलेलं मन, भगवंताच्या साधनेमध्ये एकरूप झालेलं मन, त्याला दुसरी कुठल्याही प्रकारे दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे सगळे इंद्रिय व्यापार त्यावेळी बंद असतात. म्हणून संकल्प विकल्प अवघे झाले भगवद रूप, या लागी भक्त नित्य निष्पाप, सत्य संकल्प हरिदास. म्हणून अशा भक्तांचे जे संकल्प आहेत, त्यांचे सगळे विकल्प आहेत, हे सगळे भगवंताचं रूप धारण करतात, आणि मग त्या भक्ताला दुसरं या भगवंताशिवाय काही दिसत नाही. भगवत प्रेम माणसाला प्राप्त झालं की नेहमी त्या भगवंताचं चिंतन होतं. चिंतन म्हणलं की प्रत्येक चिंतनाचा माणूस 4 प्रकारे आपल्याला विचार करता येतो. एक म्हणजे मनुष्य पहिल्यांदा संकल्प करतो. दुसरं, माणूस विकल्प करतो. एखादा संकल्प केला, मला अमुक अमुक गोष्ट करायची. आपण भगवंताच्या सकाळी पूजा करतोय, एखादा संकल्प केला, व्यापारामध्ये वृद्धी व्हावी, मला नावलौकिक चांगला मिळावा, म्हणून आपण वेगवेगळे संकल्प करत असतो. काम्य संकल्प आमच्याकडनं होत असतात. आणि ते संकल्प झाल्यानंतर संकल्प आपण करतो, दुसऱ्या बाजूला विकल्प आपल्या मनात येत असतात. खरंच हे पूर्ण होईल का? आपल्याला अमुक अमुक महात्म्याने सांगितलंय की असा असा पाठ केला म्हणजे ह्या गोष्टी प्राप्त होतात. आपण संकल्प करतोय पण खरंच होतील का त्या पूर्ण? असा विकल्प आपल्याकडे येत असतो. मग त्या अनुषंगाने आपण विचार करायला लागत असतो. या संकल्प विकल्पाच्या अनुषंगाने विचार करायला की संकल्प पूर्ण झाल्यानंतर मग आपल्याला काय करावं लागेल, संकल्प पूर्ण झाला नाही तर मग आणखी पुढचा काय करावं लागेल, असे विचार आमच्या मनात सुरू होतात. आणि मग शेवटी अहंकार येतो. एक दोन जर आमचे संकल्प पूर्ण झालेले असतील अगोदर तर आमच्या मनामध्ये अहंकार होतो की नाही, मी आतापर्यंत जे केले ना ते सगळे संकल्प पूर्ण झाले, आमच्याकडे एकही संकल्प आमचा आतापर्यंत फेल गेला नाही, आम्ही ह्याचे पाठ केले आणि या सगळ्या गोष्टी आतापर्यंत सिद्ध झाल्या. या सगळ्या गोष्टी या चिंतनाच्या यातनं येत असतात. पहिल्यांदा संकल्प येतो, त्यानंतर विकल्प येतो, त्या दृष्टिकोनातून विचार होतात आणि अहंकारही तिथं मनुष्याला होतो की आमच्या अगोदरचे सगळे संकल्प तर आमचे फळाला गेले, हा संकल्पही आमचा निश्चितपणे फळाला जाणार. असे वेगवेगळे संकल्प त्या ठिकाणी होत असतात. आणि मग त्यातून संकल्पासी अधिष्ठान नारायण गोमटे. पण ज्यावेळी या संकल्पाला अधिष्ठान फक्त नारायण असतं, म्हणजे पूज्य
गुरुवर्य काकाजींच्या इथे संकल्प करत असताना नेहमी ते त्यांचं असं म्हणणं असतं की संकल्प करताना कुठला काम्य संकल्प करायचा नाही. रुक्मिणी पांडुरंग योहो अखंड प्रीती वृद्ध्यर्थम, किंवा तुम्ही गणपतीची उपासना करत असाल तर चिंतापणी पदयोहो अखंड प्रीती वृद्ध्यर्थम. तुमचं जे काही कुलदैवत असेल त्याच्या चरणकमलांची प्रीती आमच्या मनामध्ये नेहमी वाढावी असा संकल्प आम्ही केला की त्या संकल्पामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी साध्य होतात. इतर गोष्टींचा संकल्प करण्याची जरूरच राहत नाही. म्हणून काम्य संकल्प करण्यापेक्षा भगवंताच्या प्रेमाची वृद्धी आमच्या हृदयामध्ये व्हावी असा एकदा का आम्ही संकल्प केला की मग आमचा सगळा भार वाहण्याचं काम योगक्षेमम वहाम्यहम या भगवंताच्या वचनाप्रमाणे त्याच्याकडे जातं. आणि जसं आपण आता दृष्टांताचा विचार करून आलो, त्या भक्त कामदेवांचं शरीराचं चंदनाच्या लाकडांमध्ये त्यांचं दहन प्रत्यक्ष मारुतीरायांनी केलं की ज्यांना कुणीही नव्हतं, ज्यांचा विचार करणारं कुणी नव्हतं, त्यांचं प्रत्यक्ष दहन केलं कुणी तर मारुतीरायांनी केलं, भगवंताच्या आज्ञेवरून केलं. म्हणून त्यांचे ध्यानी मनी सर्व भावे हरी, देह काम करी चित्त त्याचे, त्याचेची चिंतन कृष्ण कोठे गेला, कृष्ण हा जेविला नाही कृष्ण. गोपिकांची अवस्था कशी होत होती आपण अनेक वेळा चिंतन करून आलेलो आहे. भगवंत ज्यावेळी गोकुळामध्ये होते, वृंदावनामध्ये होते, गोपी त्यांच्यासाठी काय काय करायच्या त्यांचं चिंतन करायच्या. सगळीकडे म्हणजे त्या दळण करताना, कांडताना, स्वयंपाक करताना नेहमी त्यांचं भगवंताचं चिंतन असायचं. भगवंत काय करत असतील, भगवंताचं हे असं, भगवंताचं ते तसं, नेहमी त्यांची चर्चा पण त्याविषयी चालू असेल. त्याच्यामुळे त्यांचं जागृती आणि स्वप्न सगळं एक झालं होतं. न बोलती निजली या हरिविण, जागृती स्वप्न एक झाले. जाग्या असू, झोपलेल्या असू, सारखं त्यांना स्वप्न पण भगवंताचीच पडायची. दुसरं कुठलंही स्वप्न त्यांना पडत नव्हतं. विकल्प ही प्रेमाविषयीच होती. त्यांना काय वाटायचं, भगवंत जर भेटला नाही तर, तो जर आला नाही तर, मथुरेत गेला, त्या अक्रूर आल्यानंतर त्यांच्या वेगवेगळे विकल्प त्यांनी बोलून दाखवले. आपल्याकडून नकळत काही चूक झाली, भगवंत इथून निघून गेले, आपल्याला त्याचं दर्शन झालं नाही, उद्या मला भगवंतांनी जाताना बरोबर बोलवलंच नाही, कृष्णाने आपल्याला जाताना बोलवले, असे वेगवेगळे चिंतन ते करायचे. म्हणजे विकल्पात सुद्धा भगवंताच्या मिलनाचाच विचार, भगवंताचा विरहाचा विचार करताना त्या प्रेमामध्ये आणखी वृद्धी व्हायची त्यांच्या. म्हणून आपण नेहमी जे गोपीगीत म्हणतो ते भगवंताच्या विरहाचं गीत असलं तरी ते प्रेम भक्तीची उत्कटता प्राप्त केलेलं सर्वश्रेष्ठ असं गीत आहे की ज्याच्यामुळे भगवंतावर गोपींचं किती प्रेम होतं ते त्यांच्या त्या गोपी गीतातनं दिसून येतं. भगवंताच्या मिलनाचे उपाय असू द्यात, भगवंताच्या स्वभावाचा विचार असू द्या, भगवंताचा निश्चय करण्याचा विचार असू द्या, या सगळ्यांचं काम या गोप बालकांकडनं, गोपींकडनं नेहमी व्हायचं. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी. विषय त्यांचा झाला नारायण. आपण पाहतो की विषय एकदा नारायण झाला की त्याला दुसरं काहीच करण्याची गरज नाही. म्हणून मनुष्याच्या चिंतनामध्ये, मनुष्याच्या पाहण्यामध्ये, मनुष्याच्या बुद्धीमध्ये, मनुष्याच्या मनामध्ये नेहमी भगवंताचे विचार कुठले तरी असले पाहिजे. लोकव्यवहारापुरतं, आपल्या जीवन निर्वाहापुरतं आपण जो व्यवसाय करतोय, जी नोकरी करतोय, जी सेवा करतोय त्यामध्ये आपण अवश्यपणे करावं, पण नित्य भगवंताचं चिंतन आमच्या ठिकाणी असलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश देणारा हे देवर्षी नारदांचं सूत्र आहे. गुणरहित, कामनारहित, प्रतिक्षण वृद्धिंगत होत जाणारं सूक्ष्म, अविच्छिन्न आणि अनुभव रूप असं जे प्रेम आहे, त्या प्रेमाची एकदा प्राप्ती झाली, त्या प्रेमाची प्राप्ती केलेला जो प्रेमी असतो तो नेहमी या प्रेमाला पाहतो, या प्रेमाचं सदैव श्रवण करतो, या प्रेमाचंच अखंड वर्णन तो करत असतो आणि या प्रेमाचं चिंतन तो करत असतो.
याप्रमाणे त्याचे सगळे जीवन व्यापार चालत असतात. अशा रीतीनं या सूत्राचं माझ्या बुद्धीप्रमाणे चिंतन आपल्या समोर ठेवलं. त्यानंतरचं पुढचं सूत्र त्याचा आपण आज प्रस्तावना फक्त करूया. ही पुढची जी 56वे सूत्र आहे देवर्षी नारदांचं, गौणी त्रिधा गुणभेदात आर्तादि भेदात्वा. गौणी भक्ती गुणभेदानं अथवा आर्त अर्थार्थी जिज्ञासू या भेदानं 3 प्रकारचे होते. आपण भगवद्गीतेतला श्लोक आपण ऐकलेला नेहमी म्हणतोय आपण, आर्तो जिज्ञासुरथार्थी ज्ञानीच भरतर्षभ. भक्तांचे 4 प्रकार तिथे सांगितलेत. इथे या ठिकाणी गौणी भक्तीमध्ये जी गौणी भक्ती सांगितली त्याच्यामध्ये गुणभेदानं आर्त भक्ती, अर्थार्थी भक्ती आणि जिज्ञासू भक्ती अशी 3 प्रकारची भक्ती या ठिकाणी सांगितली. याच्या अगोदरच्या सगळ्या सूत्रामध्ये प्रेमाच्या स्वरूपाचा उत्कृष्टतेचा विचार झाला, प्रेमाचं स्वरूप पाहिलं, प्रेमाचं प्रयोजन पाहिलं, आणि जी त्या सूत्रातली भक्ती आहे की जिला आपण ज्ञानी भक्त, चौथा जो अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी, ती सगळ्यात श्रेष्ठ अशी पराभक्ती आहे. म्हणून इथं भक्तीच्या प्रकार 3च सांगितले की अर्थ अर्थार्थी आणि जिज्ञासू. पराभक्ती ही श्रेष्ठ भक्ती भक्तिशास्त्रामध्ये बांधली गेली. अशी भक्ती क्वचित एखाद्याच्या ठिकाणी प्रगट होत असते. नेहमी आपण म्हणत असतो की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततानामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्त्वतः. एखाद्यामध्येच ती प्रकट होत असते, एखाद्याच महात्म्यामध्ये ती प्रकट होत असते. पण आपल्याला या सगळ्या विश्वामध्ये अनेक जण भक्ती करत असलेले, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने भक्ती करत असलेले दिसून येतात. किंबहुना आपल्याला असं म्हणता येईल की भक्ती करणं हा प्रत्येक मानवाचा स्थायी भाव आहे. भक्तीशिवाय मनुष्य जगूच शकत नाही. कशाची ना कशाची तो भक्ती करत असतो. आणि हे जेव्हा आपण पाहतो की कुठल्या प्रकारे मनुष्य भक्ती करतो, कुणाला काहीतरी पाहिजे असतं, कुणाला मनामध्ये एखादी कामना असते म्हणून तो त्या दृष्टिकोनातून बघत असतो, कुणाला त्याचा व्याधी हरण व्हावी म्हणून तो तेवढ्यापुरती भक्ती करत असतो, कुणी जिज्ञासू म्हणून भगवंताविषयी जाणून घ्यायचं म्हणून तो भगवंताची भक्ती करत असतो. अशा 3 प्रकाराने या भक्तांचं वर्णन या ठिकाणी केलं जातं. मनुष्याची वृत्ती जी असते ती पूर्वसंस्कारानुसार ज्या ज्या गुणानं युक्त असते त्याप्रमाणे व्यवहार त्याच्याकडून होत असतात. आपण जसं पाहतो व्यवहारामध्ये आजकाल सगळेच जण करायला लागलेत. मूल गर्भामध्ये असताना त्याच्यावर गर्भसंस्कार व्हावेत म्हणून त्यांना भागवताची कथा वाचून दाखवली जाते. कुणी त्या गर्भसंस्काराच्या कॅसेट आणतं, लोणावळ्याला मिळणाऱ्या अमिताभ बच्चनच्या आवाजातल्या त्या कॅसेट असतात, त्या कॅसेट ऐकत. कुणी भगवंताचं नामाचं चिंतन, रामकृष्ण हरी, हरे राम ओम नमो भगवते वासुदेवाय, वेगवेगळी भजनं ती भजनं यावेळेस ऐकवतात. त्याचा परिणाम म्हणून आपण जेव्हा पाहतो डिलिव्हरी झाल्यानंतर अगदी 2 महिन्याचं मूल असतं, त्याला बाकी काही समजत नाही, पण त्याला राम राम असा आवाज आला. जो त्या गर्भसंस्काराच्या वेळी जे भजन म्हटलेलं असतं, ज्या नावानं भगवंताचं त्याला ऐकवलेलं असतं, तो शब्द म्हटला, ते भजन म्हटलं की ते बाळ आपोआप शांत होतं. म्हणजे मनुष्याची वृत्ती जी आहे ती पूर्वसंस्कारानुसार ज्या ज्या गुणांना युक्त म्हणजे व्याप्त असते त्या गुणाप्रमाणे व्यवहार होत असतात, आपोआप होतात त्याच्याकडनं. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. त्या गर्भ असताना सारखी भांडणं झाली तर त्या मुलाला भांडणाशिवाय दुसरे त्याच्यावर काय संस्कार होणार. म्हणून आजकाल हा अवेअरनेस खूप वाढत चाललाय की गर्भधारणा असताना त्यांना वेगवेगळी भगवंताच्या कथा ऐकवायच्या, भगवंताची भजनं ऐकवायची, भागवत कथा ऐकवायच्या, असं सगळं आजकाल केलं जातं. त्याच्यासाठीच की त्याच्यावर जे जे संस्कार करायचे ते संस्कार जसे आपण करू त्याप्रमाणेच व्यवहार होतील. आणि ते आता शास्त्रानं सिद्ध केलंय, प्रॅक्टिकल ज्ञानानं सिद्ध झालंय, सगळ्या गोष्टींनी सिद्ध झालंय.
म्हणून या गौणी भक्तीचे जे 3 प्रकार आहेत, अर्थ भक्ती, अर्थार्थी भक्ती, जिज्ञासू भक्ती, याचा विस्ताराने आपल्याला विचार करायचाच आहे पुढच्या चर्चेमध्ये. पण आजच्या पुरतं ही गौणी भक्ती म्हणजे काय, या गौणी भक्तीपेक्षा पराभक्ती सगळ्यात श्रेष्ठ असते. गौणी भक्ती ही तात्पुरती फलस्वरूप म्हणून आपण करत असतो. काही न करण्यापेक्षा या 3 मार्गांनी भक्ती केलेली चांगली. त्यापेक्षाही पहिल्यापेक्षा अर्थभक्तीपेक्षा अर्थार्थी भक्ती, अर्थार्थीपेक्षा जिज्ञासू भक्ती श्रेष्ठ असते. याचं विस्ताराने विवेचन आपण पुढच्या वेळी पाहूच. पण सध्यापुरतं आपल्या एवढं आपण लक्षात घेऊया की मनुष्याच्या वृत्ती या पूर्वसंस्कारानुसार होत असतात. ज्या ज्या गुणाने युक्त आणि व्याप्त असतो मनुष्य, त्या त्या गुणांप्रमाणे त्याचे व्यवहार होत असतात. जे आपण ऐकले संस्कारामध्ये पूर्वी, त्याप्रमाणे त्याच्याकडनं व्यवहार होत असतात. अगदी आपल्या लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी आम्हाला जे काही सांगितलंय त्या गोष्टी आमच्या अजूनही लक्षात आहेत. त्या तशाच्या तशा लक्षात आहेत आणि आम्ही त्या पुढच्या पिढीकडे जशाच्या तशा संक्रमित करत असतो. ही आमची कुलपरंपरा आहे, हे आमच्या कुलापासून चालत आलेला व्यवहार आहे, असं आम्ही सांगून त्या संक्रमित करत असतो. या मार्गशीर्ष मासामध्ये या भगवत भक्तीचं चिंतन करत असताना ती भक्ती कशी आहे, त्या भक्तीचं चिंतन केल्यानंतर, ती भक्ती प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे माणूस पाहायला लागतो, त्याप्रमाणे माणूस विचार करायला लागतो, त्याप्रमाणे माणूस बोलायला लागतो, त्याप्रमाणे माणूस कीर्तन करायला लागतो, त्याप्रमाणे माणूस चिंतन करायला लागतो. आणि म्हणून ही भक्ती आम्ही आत्मसात केली पाहिजे. भगवंताच्या नामाचं संकीर्तन आमच्या मनामध्ये नेहमी सुरू असलं पाहिजे. आमच्या इंद्रियांचे व्यापार हे जर मनाप्रमाणे आम्हाला मन सगळीकडे गेलं, एकाच वेळी सगळीकडे गेलं, त्याला आम्ही एकाग्र करू शकलो नाही. आम्ही ध्यानाच्या साह्यानं, योगाच्या साह्यानं त्यांना एकाग्र करू शकलो नाही त्या मनाला, की ते मन एकाच वेळी सगळीकडे जायला लागतं आणि मग इंद्रिय बहिर्मुख होतात. त्यांचे सगळे व्यापार चालू राहतात. कुठल्याच व्यापारातनं काही प्राप्ती होत नाही. पण मनुष्याचं मन प्रचंड चंचल होतं. मनुष्याच्या कामना वाढत जातात आणि मनुष्य या भोगाकडे ओढला जातो. या भोगापासून जर निवृत्त व्हायचं असेल तर आपण सगळ्यांनी मार्गशीर्ष मासामध्ये, भगवंताच्या विभूती असणाऱ्या या मासामध्ये, जसं आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी दर गुरुवारी त्या लक्ष्मीचं व्रत करतो, मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी 4 गुरुवारी आपण ते व्रत करत असतो. तसं व्रत जर आपण अखंड मासभर घेतलं मार्गशीर्ष महिन्यामध्ये, विष्णू सहस्रनामाचे पाठ आम्ही दररोज जर केले, भगवंताच्या नामाशी आपण स्वतःला एकरूप करण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितपणाने आमचं जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. आजच्या या चर्चेमध्ये जे दृष्टांत ओघानं विषयापासून दूर नेणारे असतील ते माझ्या बुद्धीचा दोष आहेत असं समजून सोडून द्यावेत. मूळ असणारा जो भक्तीचा गाभा आहे, त्या भक्तीची प्राप्ती करून घेण्यासाठी, ती भक्ती प्राप्त करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचं मूळ चिंतन जे देवर्षी नारदांनी मांडलंय, त्याचा फक्त आपण विचार करूया. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, दासबोधाच्या चरणी, समर्थ रामदास स्वामींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी आणि आपल्या सगळ्या भगवत भक्तांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ.